नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या या 3 महत्त्वपूर्ण प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा। जाणून घ्या सविस्तर बातमी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांपैकी खाली नमूद 3 मागण्यांवर राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। 1. महागाई भत्ता। केंद्र सरकारच्या धर्तीवर दिनांक 1/1/2025 पासून महागाई भत्ता वाढ करण्याबाबतचा अधिकृत शासन निर्णय तात्काळ निर्णयाची अपेक्षा आहे। यावर राज्य सरकारकडून लवकरच अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे। निवृत्तीचे वय। राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकारप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून होत आहे। याबाबत सरकार देखील सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे, परंतु यावर ठोस निर्णय अद्याप प्रलंबित आहे। 3. पेन्शन योजनाबाबत स्पष्टीकरण। राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनाऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची एकीकृत पेन्शन योजनापैकी एका पेन्शन योजनांचा पर्याय निवडण्याचा विकल्प दिला आहे, ज्यामध्ये निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळण्याची हमी देण्यात आलेली आहे। परंतु सदर दोन्ही पेन्शन योजनांच्या पेन्शन गणनासह स्पष्टीकरण अद्याप सरकारकडून देण्यात आलेले नाहीत। यामुळे राज्य कर्मचारी विकल्प देण्यासाठी संभ्रमात आहे। यामुळे सरकारकडून या तिन्ही पेन्शन योजनांबाबत अधिक स्पष्टपणे सविस्तर पेन्शन गणना, इतर आर्थिक लाभ याबाबत माहिती विशद करण्याची मागणी केली आहे। धन्यवाद।